आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाची। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागलेली आहे। पण गेल्या काही दिवसांपासून या चर्चा थंड पडलेल्या होत्या। अशातच खासदार संजय राऊत यांच्या विधानाने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय। मनसेसोबत नातं जोडायला उद्धव ठाकरेंची सकारात्मक भूमिका असल्याचं मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। मनसेसोबत सकारात्मक पाऊल टाकायला काहीच हरकत नाही असंही राऊत म्हणालेत। तर दुसरीकडे खरंच युती करायची असेल तर त्यांनी 4 पावलं पुढे यायला हवं। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत अजून कोणताही संवाद झालेला नाही अशी माहिती मनसेचे नेते आणि मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिली। तसंच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांच्याही या विषयावर प्रतिक्रिया आता उमटू लागल्या। आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका आमचे पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र ज्यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली ते माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे। मराठी माणसाचं अहित होता कामा नये। रोज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही सकारात्मक आहोत, किंवा अजून 2 लोकांना पत्रकार परिषद घ्यायला लावायचे आणि सांगायचं आम्ही सकारात्मक आहोत। अशा रोजच्या पत्रकार परिषदेनी युती होऊ शकत नाही। त्याच्यासाठी 4 पावलं पुढे यावी लागतात। जर तुम्हाला खरोखर युती करायची असते तर आतापर्यंत 4 पावलं पुढे आले असते। ज्या गोष्टी करायच्या असतात त्या दिलसे आणि मनसेची मनातून आणि दिलनीच करायच्या असतात। आणि जर उद्धवजी आणि राजजी म्हणजे ते दोघंही आमचे तर अतिशय कौटुंबिक संबंध 6 दशकाचे आहेत। माझ्या जन्माच्या आधीपासून या 2 कुटुंबांचे संबंध आहेत। याच्यात आम्ही सगळेच एकामेकाबरोबर नेहमीच राहिलेलो आहे। आणि जर उद्धवजी आणि राजजी हे जर एकत्र येणार असतील तर ही आनंदाचीच गोष्ट आहे। उबाठा याची 60 ते 70% मतं ही फतव्यातून येतात, ही वस्तुस्थिती आहे। आणि ते जर राजसाहेबांना मान्य असेल तर त्याच्यावर आम्ही काय बोलायचं? शेवटी हा विचार त्यांनी केला पाहिजे। बाळासाहेबांची भाषणं तुम्ही ऐकलेली आहेत, त्यांनी कधी तडजोड केलेली नाही, काँग्रेसशी कधी तडजोड केलेली नाही। त्याच्यामुळं अगोदर काँग्रेसबरोबरची महाविकास आघाडी संतुष्टात आणावी आणि नंतर दोघांनी एकत्र आलं तर इतर लोकांना अधिक आनंद होईल असं मला स्वतःला वाटतं। हे माझं व्यक्तिगत मत आहे। आता हा विषय तसा बघितला तर त्यांच्या 2 पक्षातला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी जो कुठला निर्णय घेतला तो त्यांच्या पक्षासाठी महत्त्वाचा आहे। त्यामुळे उद्या जाऊन ते काय निर्णय घेतात ते आपल्या सर्वांना बघावं लागेल। महायुतीला जे शब्द दिले होते ते जर पाळले नसतील, लोकांच्या हितासाठी एकत्रित येत असेल तर ते त्यांच्या पक्षाचा विषय, तो तिथे निर्णय घेतला तर त्यांचे कार्यकर्ते त्या निर्णयाचं स्वागतच करतील असं मला तरी वाटतं।